हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते पाण्याचं बाष्पीभवन झाले आणि पाण्याची जी आहे ते कमतरता आता निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते नगर परिषदेच्या माध्यमातून पाणी मिळायला पाहिजे, परंतु मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक 5 या प्रभागातील महिला जे आहेत ते आता नगर परिषदेमध्ये हंडा मोर्चा घेऊन आलेले आहेत आणि जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी घेतलेला आहे। ताई, तुम्ही मला सांगा की पाणी किती दिवसापासून येत? 15 ते 20 दिवस सर पाणी येत नाही नळाला। काय प्यायचं, पाण्याशिवाय कोणते काम होत नाहीत सर। लेकराबांना धुणं धुवायला कुठं जायचं, पाणी प्यायला कुठं जायचं? पाण्याशिवाय काय नातेवाईक कोणी आले की पाण्याची समस्या वाढायली, कुठं जायचं पाण्याला? आता नगरपालिकेमध्ये आता महिला ज्या आल्या होत्या तर त्या महिलाच्या वतीनं शिवसाहेब काय बोलले? शिवसाहेब म्हणले आम्ही पाणी लवकरात लवकर सोडू, पण त्यांचा असं प्रश्न यायले की पाणी सगळीकडेच आम्ही सोडलं असतात, पाईपलाईन फुटल्यामुळं ते सोडण्यात नाही आलं आणि त्याच्यामुळे आम्ही सोडलं नाही। पण काही काही ठिकाणी असं ते जे काही चाऊस आहे इथला पाणी सोडणारा त्याने एकाच गल्लीला 5दा पाणी सोडत आहे आणि एकाच गल्लीला अनेक वेळा पाणी सोडत आहे। या ठिकाणी महिला ज्या आहेत ते तुम्ही सांगा की किती दिवसापासून पाणी येते? काय अलीकडे 20 दिवस झालं आमच्या इकडे पाणी नाही। लेकरा बाळांना आम्ही काय करायचं? या पाण्या वाचून तर काही काम होऊ शकत नाही। नाल्या भरलेल्या असतात, नाल्याचा वास येते किंवा पाणी नाही तर ते पाणी जर सोडल्याशिवाय नाल्या वाच जातात का? नाही जात। मग या पाण्यासाठी आम्ही आलेले पाणी येईन सोडा टाइमशी एका गल्लीमध्ये 5-6 वेळेस पाणी जाते तर ते वाया जाते पाणी, त्याचं बघून आमचा आत्मा कल्पते। आपली काय भूमिका असणार आहे नगर परिषदेच्या वतीने? महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा सगळ्या वसमतचाच हा प्रश्न आहे आणि सगळ्या वसमत मध्ये सगळ्या वसमत मध्ये पाण्याची टंचाई चालू आहे। वडरवाडा असो किंवा कोणता वाडा असो हे पाणी सोडित नाहीत आणि काहीतरी तांत्रिक अडचण दाखवतात। ही तांत्रिक अडचण दूर नाही झाली तर मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करण्यात येईल किंवा नगरपालिका याच्यानंतर फोडण्यात येईल। आपलं काय मत आहे? पाण्याची जी आहे ती आतापर्यंत अडचण आली? अहो, ज्याचे नगरसेवक आहेत त्या गली मंदी सकाळ 6 पासून पाणी आहे, 6 पासून तर 9 वाजेपर्यंत रात्री पाणी पूर्ण वाया गेलं। म्हणजे ज्याच्या जवळ नगरसेवक आहे त्यांच्या गलीतच पाणी सोडायचं का त्या लोकांना? तेच सोडायचं का? दुसरे बाकी लोक नाहीत का? नगरसेवकला दुसऱ्याचं मतदान मिळालं नाही का? शेवटी त्या लोकांना काही केलं का नाही? त्यांच्यासाठी काही आहे की नाही? बायका कुठे जायचं? आज पाणी ज्याच्या घरी बोर आहे त्याला पाणी तर नाहीच, बरं ज्याच्याकडे मोटर लावली, नळ लावला त्याच्याकडे मोटर आहे, मोटर लावल्यावर बाकीच्या लोकांना पाणी येणं, त्यानं काय करायचं? आता अशोकनगरला त्या पाण्याला टँकर तिथे नेऊन बसले, आम्ही पाण्यासाठी 4 दिवस झाला फोन करायलो तर फोन सुद्धा उचलायला तयार नाही। आता या ठिकाणी हंडा मोर्चाचे महिलांनी घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी जे महिलांचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे का? काय म्हणून प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही आणि जे नळ घेत्या वेळेस डिपॉझिट भरावं लागते 1600 रुपये ते 2000 रुपये, ते आमच्या गलीत सर्वांनी भरलेले आहेत आणि दरवर्षी आम्ही जे काय नगरपालिकेचा कर राहतो नळपट्टी ते आम्ही दरवर्षी भरतो आणि असे बरेच भाग आहेत की ते डिपॉझिट सुद्धा नाही आणि नळपट्टी सुद्धा नाही। त्या भागात रेग्युलर पाणी चालू आहे आणि आम्ही सर्व नळपट्टी भरून सुद्धा आम्हाला 15 दिवसाला एकदा पाणी येतं आणि तिथं दररोज 4-5 दिवस एकसारखं पाणी सोडलं जातं। तर ही कोणाची मिली बघत आहे याचा आम्हाला खुलासा पाहिजे। या ठिकाणी काही महिला देखील आहेत, काही ताई आता तुम्ही मला पाण्याची काय अडचण आहे? आमच्याकडे पाणी बरोबर सोडत नाही, तर सोडलं तर पाणी मग 10-10, 12-12 दिवसाला सोडतात, सोडलं की एकसारखं 2-2 दिवस 3-3 दिवस सोडतात। मग असं मग मधात 2 दिवसाला जरी सोडलं तरी आम्हाला पाणी पुरते, पण हे पाणी सोडत नाही। आता साहेब काय म्हणले? आता ते टांके कशाचं ते प्रॉब्लेम सांगितलेलं आहे त्यांनी, आपलं काही हे झालेलं आहे वाटतं, ते दुरुस्त झाल्यानंतर ते सोडणार। आपण पाहिलं की वसमत शहरातील नगर परिषदेच्या अंतर्गत काही प्रभागामध्ये जे आहे ते पाणी 15-15 दिवसापासून सुटत नसल्यामुळे अनेक महिला जे आहेत ते संतप्त झाले आहेत आणि या नगर परिषदेमध्ये हंडा मोर्चा देखील घेऊन आलेले आहेत। आता याच ठिकाणी या महिलांना आता न्याय कधी भेटणार आणि त्यांना पाणी कधी सोडणार नगर परिषदेच्या वतीने हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर बाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।